बाकीचे काही डेफिनेशन आपण बघितलेले आहेत. तर प्रत्येक वर्डचा आपण पहिल्यांदा मिनिंग बघू आणि त्यानंतर आपण आपला पर्टिक्युलर एक्झरसाइज म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थोडक्यात त्याच्यामध्ये जर तुम्ही एक लक्षात घेतलं की अनसॅटिस्फॅक्टरी ज्या काही सिच्युएशन असतात, इम्प्रॉपर सिच्युएशन असतात किंवा अनडिझायरेबल ज्या काही सिच्युएशन असतात त्याचं कन्व्हर्जन डिझायरेबल मध्ये करणं यासाठी जे काय आपलं नॉलेज असेल, स्किल असेल किंवा आपली कॅपॅसिटी असेल त्या सगळ्याचं प्रॉपर युटिलायझेशन करणं. आणि प्रॉपर युटिलायझेशन करत असताना जे काही प्रॉब्लेम असतील, नंबर ऑफ टाईपचे प्रॉब्लेम असतात, जेनरिक प्रॉब्लेम्स असतील, टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, सोशल प्रॉब्लेम्स असतील, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतील, फंक्शनल प्रॉब्लेम्स असतील, टेक्निकल नंबर ऑफ टाईपचे जे काही प्रॉब्लेम्स असतात तर हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा आपल्याला त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं, प्रॉपर डिसिजन घ्यावे लागते आणि प्लॅनिंग आणि डिसिजन बेस जे काही सोल्युशन्स असतात ते सोल्युशन आपल्याला काय करावं लागतात, क्रिएट करावे लागतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला जो वर्ड आहे आपला असेसमेंट, याच्यामध्ये मी तुम्हाला याची डेफिनेशन सांगितली असेल नसेल, फक्त डेफिनेशन लक्षात घ्या. द ऍक्ट ऑफ जजिंग or deciding the amount, value, quality or importance of something or the judgment or decision that is made. आता याच्यामध्ये काय करायचं असतं, फॉर एक्झाम्पल एखादा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम जज करणं म्हणजे त्याचा अंदाज घेणं, तो सर्च करणं किंवा तो फाइंड करणं. आता हे फाइंड केलेला प्रॉब्लेम असेल, व्हॉट एव्हर मे बी, कुठलाही प्रॉब्लेम असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं एखादी अमाऊंट आपण जज केली किंवा आपण अमाऊंट एखादी डिसाईड केली, एखादी व्हॅल्यू आपण डिसाईड केली किंवा एखादी क्वालिटी आपण डिसाईड केली किंवा आपण एखादं इम्पॉर्टन्स तिथे डिसाईड केलं. आता एखादा आपण एक्झाम्पल डिसाईड मध्ये केलं की क्वालिटी, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम काय वाटतोय, आपला क्वालिटी प्रोडक्ट नसल्यामुळे आपला मार्केटमध्ये बेटर प्राइस मध्ये सेल केला जात नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या प्रोडक्टला बेटर प्राइस येण्यासाठी त्याची क्वालिटी असणं गरज आहे, क्वांटिटीचा कोणीही विचार करत नाही असं आपण समजू. किंवा इथं क्वांटिटी सुद्धा तुम्हाला दिले, म्हणजे तुमची क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी असेल तर याचं असेसमेंट करणं फॉर गेटिंग मॅक्झिमम इन्कम, फॉर गेटिंग मॅक्झिमम प्रॉफिट. आता ह्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या असेस कराव्या लागतात. आता असेस काय आपल्याला घरात बसून किंवा आपण एखाद्या ऑफिसमध्ये बसून असेस करू शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला मार्केट प्लेस मध्ये जावं लागतं, अप्रोच करावा लागतो, काही सर्वे कंडक्ट करावं लागतात, काही क्वेश्चनरी डिझाईन करावं लागते आणि काही प्लॅनिंग तुम्हाला तयार करावं लागतं. प्लॅनिंग बेस जे काही इम्पॉर्टन्स किंवा जे काही डेटा असेल, इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करावं लागते, कलेक्ट करायला लागते. आणि जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते, तुम्ही बघितलं असेल ज्याला आपण मार्केट सर्वे म्हणतो, मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी बाइंग अँड सेलिंग ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात अशा प्लेसला आपण मार्केट म्हणतो. आणि या मार्केटमध्ये जे काय प्रॉब्लेम तुम्हाला तिथं फाइंड होतात तर ते प्रॉब्लेम तुम्ही जे काय सर्वे बेस कंडक्ट करता, म्हणजे त्या सर्वेसाठी तुम्हाला एक प्रॉपर डिझाईन तयार करावं लागते. डिझाईन बेस जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केली असते तर ती कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन इंटरप्रेट करावं लागते, म्हणजे एकत्रित करावं लागते. एका प्रॉब्लेम वरती पॉइंट वरती तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट सोल्युशन देऊ शकत नाही. तर नंबर ऑफ जे काय सोल्युशन्स असतील किंवा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तर ते एकत्रित करणं, कलेक्ट करणं, इंटरप्रिटेशन करणं, त्याचं प्रॉपर अनालिसिस करणं आणि त्याच्यावरती प्रॉपर डिसिजन घेणं, ह्याला आपण काय म्हणतो, टोटल जे काही प्रोसेस असेल त्या टोटल प्रोसेसला आपण असेसमेंट म्हणतो, म्हणजे मूल्यमापन करणं. तर मूल्यमापनासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं व्यवस्थित कराव्या लागतात. त्यानंतर दुसरा जो वर्ड आहे त्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, म्हणजे अनडिझायरेबल सिच्युएशन, अनफेवरेबल सिच्युएशन, अनसॅटिस्फॅक्टरी सिच्युएशन इन द पर्टिक्युलर स्टेट और इन द पर्टिक्युलर प्लेस. एखाद्या प्लेस मध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम तिथे दिसतो की जो अनडिझायरेबल, अनफेवरेबल असेल कुणासाठी, ह्युमन बिईंग, किंवा त्याच्यामध्ये ह्युमन बिईंग जो आहे तर तो ह्युमन बिईंग कोण असणार आहे, एंटरप्रेन्युअर. एंटरप्रेन्युअर साठी असणारी अनफेवरेबल सिच्युएशन किंवा अनडिझायरेबल सिच्युएशन त्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो. आता त्याला जोडून आपण डेफिनेशन बघू सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजेच काय, इट इज स्ट्रॅटेजी प्रपोज टू चेंज अनसॅटिस्फॅक्टरी, unfavorable situation towards favorable situation, unsatisfactory situation towards satisfactory situation, improper situation towards proper situation. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये अनडिझायरेबल कंडिशन असतात त्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, आणि ज्या काय अनडिझायरेबल कंडिशन असतात त्या डिझायरेबल मध्ये कन्वर्ट करणं त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रॉब्लेम आणि सोल्युशनचा जे काय डेफिनेशन असेल किंवा त्याचं मिनिंग असेल तर त्याच्यावरून लक्षात येतं. प्रॉब्लेम म्हणजे अनडिझायरेबल सिच्युएशन असते आणि ज्या अनडिझायरेबल सिच्युएशन असतात त्या डिझायरेबल मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन.
आणि हे जे काय तुमच्या सिच्युएशन असतात हे चेंज करणं असतं, की एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये ट्रान्सफर करणं किंवा त्याला एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये पुटअप करणं, यासाठी जे काही स्किल असेल, यासाठी जी काही कॅपॅसिटी असेल, नॉलेज असेल, तर त्याला तुम्ही सॉफ्ट स्किल म्हणता और प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असं तिथं म्हणत असतात. त्यानंतर एक दुसरी डेफिनेशन आहे सिच्युएशन. आता तुम्ही बघितलं असेल प्रॉब्लेम हा पर्टिक्युलर सिच्युएशनला येतो किंवा पर्टिक्युलर स्टेट मध्ये येतो आणि एक सिच्युएशन आपल्याला तिथं पहिल्यांदा पिकअप करावी लागते की ज्या सिच्युएशनला प्रॉब्लेम आला असेल तर त्या सिच्युएशनला तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमचा प्रॉब्लेम असेल इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीवरती टोटल आपला एंटरप्राइज रन होत असेल तर इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम हा त्या सिच्युएशनला मेजर प्रॉब्लेम असेल आणि तो सॉल्व्ह करणं अतिशय गरजेचं असतं. मग आता सिच्युएशन म्हणजे काय, इट इज अ स्टेटमेंट ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय घडलेलं आहे की एक्झिस्टिंग स्टेटचं जे काय अफेअर असेल म्हणजे जे काय तुमचं टोटल मॅटर असेल तर एक्झिस्टिंग सिच्युएशन मधला टोटल मॅटर असेल दॅट इन्क्लूड. आता या सिच्युएशन मध्ये तुमचे वेगवेगळे सिच्युएशन मध्ये कल्चरल असतील, सोशल असतील, इकॉनॉमिक असतील, फिजिकल कंडिशन्स असतील, ह्या स्टेट ऑफ एक्झिस्टिंग असतील. तर तुमच्या त्या एंटरप्राइज मध्ये एक्झिस्ट झालेल्या त्या पर्टिक्युलर स्टेट असतील किंवा अफेअर्स असतील ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल. आता या सिच्युएशन एक पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपलला तिथं काय होतात, एक्झिबिट होत असतात. म्हणून आपण जे काय पर्टिक्युलर स्टेट ऑफ अफेअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिच्युएशन म्हणतो. कुठलीही तिथली अवस्था असेल, कुठल्याही प्रॉब्लेमची तिथली अवस्था असेल त्याला आपण काय म्हणतो, सिच्युएशन. तर लाईकवाईज इज द 4 वर्ड गिवन इन द पर्टिक्युलर एक्झरसाइज अँड देअर मिनिंग इज गिवन हिअर. तर त्याचं मिनिंग तुम्हाला इथं बघायला मिळतं. त्यानंतर तुम्हाला एक्झरसाइज मध्ये दिलेला आहे की असेसमेंट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी किंवा स्किल. ते तुम्हाला मगाशी जे काय सांगितलं की ज्या सिच्युएशन असतात अनफेवरेबल, अनडिझायरेबल, तर त्या कन्वर्ट करणं कशामध्ये, फेवरेबल असेल किंवा डिझायरेबल मध्ये, याच्या ॲबिलिटी स्किल आपण काय म्हणतो, स्किल. आता ज्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आवाज येतोय का माझा, आवाज येतोय का? हो सर येतोय. ज्यामध्ये वर्कप्लेस मध्ये तुम्हाला जे काय तुम्ही प्रॉपर स्किल युटिलाइज करताय का, तुमची ॲबिलिटी युटिलाइज करताय की ज्यामध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स यू फेस और यू सर्च ॲज लाईक कॉम्प्लेक्स और डिफिकल्ट. त्याच्यामध्ये तुमचे जे काय प्रॉब्लेम असतात ते कॉम्प्लेक्स असतात किंवा डिफिकल्ट इश्यू वरती जे काय प्रॉब्लेम असतात तर हे प्रॉब्लेम तुम्हाला तिथे काय होत असतात, बघायला मिळत असतात की त्याच्यावरती तुम्हाला बेस्ट पॉसिबल सोल्युशन हे सर्च करावे लागतात. आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, इट इज ट्रेड दॅट इज रिक्वायर्ड टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट इश्यूज. आता कुठले कुठले प्रॉब्लेम असतात, ट्रेड म्हणजे डिस्टिंग्विशिंग पॉइंट. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 टाईपचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतील किंवा डिफिकल्ट प्रॉब्लेम असतील, हे 2 इश्यूज दिलेले असतील. तर याच्यामध्ये कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे, प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, प्रॉपर सोल्युशन असणं गरजेचं आहे, प्रॉपर रिसोर्स अवेलेबल असणं गरजेचं आहे, प्रॉपर गाईड तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड्स दिसून येतात, डिस्टिंग्विशिंग पॉईंट दिसून येतात की जर 2 टाईपचे प्रॉब्लेम असतील तर त्या प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला वेगवेगळ्या जे काय स्टेप्स असतील त्या ठिकाणी काय करावं लागतात, फॉलो करावे लागतात. आणि त्या स्टेप बेस्ड ते इश्यूज असतात तर ते इश्यूज तुम्हाला काय करावे लागतात, क्लिअर करावे लागतात. स्क्रीन दिसते का बाळांनो? स्क्रीन दिसते का? नाही दिसत सर. हा मग तेच सांगू इच्छितो.
आता दिसते का स्क्रीन? हो सर. हा ठीक आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात, आता व्हॉट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याची डेफिनेशन तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज द ॲबिलिटी ऑर स्किल विच यू मोस्टली रिक्वायर ॲट द वर्क प्लेस. म्हणजे ही जी काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे हे तुमच्या वर्क प्लेसला अतिशय महत्वाचे असणारे कौशल्य किंवा तुमची कॅपॅसिटी. आता ही कॅपॅसिटी तुम्ही कुठं वापरायची आहे? इट इज अ ट्रेड दॅट इज रिक्वायर्ड टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स अँड डिफिकल्ट इश्यूज. हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल किंवा ॲबिलिटी तुम्हाला जे काही कॉम्प्लेक्स किंवा डिफिकल्ट इश्यूज असतात त्याच्यावरती बेस्ट पॉसिबल सोल्युशन्स हे फाइंड करणं किंवा सर्च करणं किंवा त्याच्यावरती पुटअप करणं यासाठी तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, an entrepreneur one who can identify and find the root cause of the problem. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये तुम्हाला जे कोणी एंटरप्रेन्योर असेल तर एंटरप्रेन्योरनं पहिली गोष्ट काय करायची आहे? आयडेंटिफाय करायचं आहे किंवा फाइंड द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे मुळापाशी जायचं. एखादा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम फाइंड करून त्याच्या मुळापाशी जाणं. देन यूज युअर क्रिएटिव्ह स्किल वेन अनालायझिंग द सोल्युशन. तुमचं जे काय नवीन काय स्किल असेल तर ते स्किल तिथे यूज करायचं. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर तो प्रोडक्ट कंझ्युमर पर्यंत किंवा कंझ्युमरच्या जवळ जाईपर्यंत आपण तो प्रोडक्ट तिथं अनालाइज करणं गरजेचं असतं. कारण एखाद्या प्रोडक्टला जर जास्त मागणी असेल, डिमांड अँड सप्लाय तुम्ही बघितलं असेल, जर तुमचा तिथं डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल तर तुमचे प्राइस या ऑटोमॅटिक काय होतं? रिड्यूस होत असतात. तर त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर जो डिमांड असेल तर डिमांड फुलफिल करण्यासाठी जे काय मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट लॉन्च होतो हा कंटिन्युटीमध्ये तुमचा प्रोडक्ट तिथं मार्केटमध्ये लॉन्च होणं गरजेचं असतं. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला त्यावेळेस त्या आपण जे काय क्वालिटी किंवा क्वांटिटी बेस्ड जो प्रोडक्ट सेल केला आहे त्याची प्राइस असेल तर ती प्राइस रिझनेबल आहे किंवा प्राइस कडे जे किंवा क्वालिटी आणि क्वांटिटीकडे कस्टमर अट्रॅक्ट होतो किंवा अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे या गोष्टी तुम्हाला काय करावं लागतं? तिथं आयडेंटिफाय करावं लागतात, सर्च करावं लागतं, त्या बेसिसवर आपला प्रोडक्ट आपल्या मार्केटमध्ये लॉन्च करावा लागतो. म्हणजे असे जे काही क्रिएटिव्ह स्किल असतात त्या क्रिएटिव्ह स्किल तुम्ही तिथे यूज करणं वेन अनालायझिंग द सोल्युशन. ज्यावेळी तुम्ही एखादं सोल्युशन तिथं तयार करता, म्हणजे आपला प्रोडक्ट जर जास्त प्राइस मध्ये विकायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? तर तिथल्या मार्केटचा अभ्यास करून व्यवस्थित पद्धतीने आपला प्रोडक्ट क्वालिटी आणि क्वांटिटी बेस्ड मार्केटमध्ये लॉन्च करणं. देन फाइंड द बेस्ट स्टेप टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आता जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर बेस्ट स्टेप्स काय करायला लागतील? जर तुमच्या मार्केटमध्ये नंबर ऑफ कॉम्पिटिटर्स आर अवेलेबल, वेगवेगळे कॉम्पिटिटर्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात, म्हणजे तुमच्या प्रोडक्टला ते कॉम्पिट करत असतात. इन्स्टेड ऑफ युअर प्रोडक्ट द कस्टमर शुड चूज द अदर प्रोडक्ट. लाईकवाईज कॉम्पिटिशन फाईन इन द मार्केट. तर असं कॉम्पिटिशन तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतं. तर यासाठी तुम्हाला बेस्ट स्टेप्स फॉलो करायला लागतात की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बेस्ट स्टेप्स अशा कुठल्या आहेत की ज्याच्यामधून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो? तुम्ही जर बघितलं, कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करत असताना जो आपला मेन कॉम्पिटिटर असेल, म्हणजे आपण 5 नंबरला असेल तर आपला पहिला कॉम्पिटिटर हा 4 नंबरचा असेल, आपण सेकंड नंबरला असेल तर 1 नंबरचा आपला पहिला जास्त कॉम्पिटिटर असेल. म्हणजे आपल्याला ज्या नंबरवरती जायचं आहे किंवा ज्या स्टेपवरती आपल्याला जायचं आहे तर त्या स्टेप हा पहिला आपला कॉम्पिटिटर असेल तर त्याच्याशी आपल्या प्रोडक्टची कंपॅरिझन करणं आणि कंपॅरेटिव्ह स्टडी बेस आपला प्रोडक्ट इम्प्रूव्ह करणं आणि त्याच्यामध्ये आपण ओव्हरकम करणं. जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम ओव्हरकम करणं. तर लाईकवाईज बेस्ट स्टेप यू चूज वेन यू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. तर ह्या जे काही चांगले बेस्ट स्टेप्स असतील त्या तुम्हाला तिथं चूज करावं लागतील. म्हणजे क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, प्राइस असेल, सर्व्हिसेस असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं शोधाव्या लागतील आणि त्याच्यावरती बेस्ट सोल्युशन द्यावे लागतील. देन फायनली नीड टू इम्प्लिमेंट द सोल्युशन. त्यानंतर तुम्ही जे काय बेस्ट स्टेप्स तिथं सर्च केले असतील, म्हणजे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, जेवढ्या काही स्टेप्स असतील तर त्या स्टेप्स इम्प्लिमेंट करणं. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल एंटरप्राइज साठी इम्प्लिमेंट न करता स्मॉल स्केल वरती त्या इम्प्लिमेंट करून बघणं, त्याचा रिझल्ट घेणं आणि रिझल्ट बेस त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल किंवा त्याचं इनकॉर्पोरेशन असेल तर ते होल प्रोडक्ट वरती किंवा होल एंटरप्राइज वरती तुम्ही अप्लाय करू शकता. तर असे जे काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी असतात किंवा स्किल असतात ते तुम्हाला एंटरप्रेन्युअरल ऍक्टिव्हिटीमध्ये यूज करायला लागतात आणि आपले जे काही प्रॉब्लेम असतात, जे जनरिक प्रॉब्लेम असतात तर ते जनरिक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जे आहे स्टेप टू डेव्हलप अँड इम्प्रेसिव्ह आन्सर टू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन. आता याच्यामध्ये जर कुठल्या अशा स्टेप्स आहेत
की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन वरती तुम्हाला प्रॉपर एक इम्प्रेसिव्ह आन्सर देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे आवाज येतोय बघा. स्टेप टू डेव्हलप अँड इम्प्रेसिव्ह आन्सर टू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन. आता जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सर्च झाला असेल किंवा तिथं तुम्हाला मिळाला असेल तर त्या प्रॉब्लेमवरती एक इम्प्रेसिव्ह आन्सर जर तुम्हाला काढायचं असेल किंवा द्यायचं असेल तर अशा कुठल्या स्टेप तुम्हाला पहिल्यांदा फॉलो कराव्या लागतील की ज्या मार्फत तुमचा जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम प्रॉपरली सॉल्व्ह केला जाईल विथ इम्प्रेसिव्ह आन्सर. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं त्याच्यावरती उत्तर किंवा सजेशन किंवा सोल्युशन तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे जी अनडिझायरेबल सिच्युएशन असेल तर ते डिझायरेबल म्हणजे प्रॉपर म्हणजे परमनंट तो प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणं म्हणजे त्याला आपण डिझायरेबल म्हणतो. म्हणजे तो प्रॉब्लेम आता इमर्ज झालेला आहे आणि काही कालावधीनंतर पुन्हा तो इमर्ज होणार असेल तर त्याच्यावरती परमनंट सोल्युशन साठी काही स्टेप तुम्हाला दिलेले आहेत. त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा जो प्रॉब्लेम असेल तर ते इम्प्रेसिव्ह आन्सर बेस तो सॉल्व्ह केला जाईल. पहिला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे डिफाईन द प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम असा कोणता आहे किंवा त्याचं जे काय ओव्हरऑल किंवा बॅकग्राऊंड जे आहे तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी जर प्रॉब्लेम असेल तर इलेक्ट्रिसिटी दॅट वन इज द मेजर पार्ट फॉर युअर एंटरप्राइज. एंटरप्राइज मधला मेजर पार्ट हा इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी जर असेल तर तुमचा एंटरप्राइज रन होऊ शकतो. इलेक्ट्रिसिटी नसेल तर तुमचा एंटरप्राइज रन होऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला तो प्रॉब्लेम डिफाईन करावा लागेल. म्हणजे जर आपला एंटरप्रिनल ऍक्टिव्हिटी जर कंटिन्यू करायची असेल तर आपल्या इलेक्ट्रिसिटीचा जो काय प्रॉब्लेम असेल तर तो परमनंटली सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजे लाईफ टाइम साठी तो तुम्हाला करावा लागेल. तो प्रॉब्लेम तिथं शोधून काढणं देन अनालाइज प्रॉब्लेम त्याच्यावरती अनालिसिस करणं. म्हणजे इलेक्ट्रिसिटीवरती आपण इलेक्ट्रिसिटी जर असेल तर आपण एंटरप्रिनल ऍक्टिव्हिटी रन करू शकतो की आपल्या एंटरप्राइज मध्ये जे काही प्रोडक्ट असेल त्याच्यावरती प्रोसेसिंग असेल हे करू शकतो. पण जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपण त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया तिथे करू शकत नाही किंवा इलेक्ट्रिसिटी शिवाय आपला प्रोजेक्ट रन होऊ शकत नाही. तर ते अनालाइज करणं आणि अनालाइज बेस जनरेट पॉसिबल सोल्युशन्स. आता याच्यावरती इलेक्ट्रिसिटीवरती आपल्याला पॉसिबल सोल्युशन्स काय आहेत म्हणजे तुमचं पवनचक्की वगैरे असेल ह्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करणं असेल. त्यानंतर वॉटर पॉवर म्हणजे तुमचं जे काय पाणी असेल तर पाण्यापासून वीज निर्मिती करणे असेल. त्यानंतर तुमचं सोलार एनर्जी असेल ज्यातून तुम्हाला सूर्यप्रकाश मदतीनं तुमची एनर्जी तयार करता येईल. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काय बरेच ऑप्शन असतात की ज्या ऑप्शनचा युटिलायझेशन आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं यासाठी युटिलाइज करू शकतो. मग असे पॉसिबल जे काही सोल्युशन असतात तर ते पॉसिबल सोल्युशन जनरेट करणं आणि पॉसिबल सोल्युशन जनरेट केल्यानंतर त्यातून सिलेक्ट द बेस्ट सोल्युशन. आता हे 5-6 सोल्युशन आपण तिथं चूज केलं तर त्यातला एक महत्वाचा चांगला जो काय पर्याय असेल तर तो त्या ठिकाणी सिलेक्ट करा. पहिला जो पर्याय असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी असेल तर त्याला परत दुसरा पर्याय असेल तर तुमचा विंड पॉवर किंवा सोलार एनर्जी. याच्यामध्ये तुम्ही तिथं ऑप्शन देणं आणि ते ऑप्शन तिथं चूज करणं आणि त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट अँड लर्न विच स्ट्रॅटेजी वॉज इफेक्टिव्ह. त्यानंतर जे काय आपण बेस्ट सोल्युशन तिथं सिलेक्ट केले असेल तर त्या बेस्ट सोल्युशन मधले प्रत्येक सोल्युशन इम्प्लिमेंट करणं आणि त्यातून शिकणं विच स्ट्रॅटेजी वॉज इफेक्टिव्ह. कुठली आपली पद्धत कुठला बेटर वर्क करत तर ते त्या स्टेप्स थ्रू तुम्ही काय करणं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. तर लाईकवाईज स्टेप टू डेव्हलप इम्प्रेसिव्ह आन्सर टू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वेश्चन. तर या पद्धतीनं तुम्हाला 5 पॉईंट जे असतील तर ते पहिल्यांदा लक्षात ठेवावे लागतील. पहिल्यांदा प्रॉब्लेम फाइंड करणं असेल त्यानंतर त्याच्यावरती अनालिसिस करणं असेल अनालिसिस बेस्ड ऑप्शन जनरेट करणं असेल ऑप्शन नंतर बेस्ट सोल्युशन जनरेट करणं असेल आणि त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यातून त्याचं प्रॉपर स्ट्रॅटेजी लर्न करणं असेल. तर या स्टेप्स तुम्हाला तिथं फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर कॉमन एक्झाम्पल्स
प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता जर तुम्हाला काय प्रॉब्लेम म्हणजे आता सर्वे आपण कंडक्ट करत असतो, मार्केट सर्वे कंडक्ट करतो किंवा फार्मरचा सर्वे आपण कंडक्ट करतो, विलेज सर्वे आपण कंडक्ट करत असतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं काय कॉमन एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत की ज्या कॉमन एक्झाम्पल बेस आपण इंटरव्ह्यू शेड्यूल तयार करणं आणि इंटरव्ह्यू शेड्यूल थ्रू प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यू कंडक्ट करणं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय क्वेश्चन आहेत की जे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही युज करू शकता आणि इंटरव्ह्यू थ्रू त्याचे आन्सर तिथं घेऊ शकता. म्हणजे फेस टू फेस जे कन्व्हर्सेशन असेल तर ते फेस टू फेस कन्व्हर्सेशन या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कम्प्लीट करू शकता. आता याच्यामध्ये पहिला तुम्हाला दिलेला आहे कॉमन एक्झाम्पल, डिस्क्राईब अ सिच्युएशन ॲट वर्क विच वॉज व्हेरी स्ट्रेसफुल अँड हाऊ यू डील विथ इट. पहिल्यांदा तुम्हाला असा क्वेश्चन तिथे तयार करायचा आहे, अशी तुमची वर्कप्लेस मधली सिच्युएशन की जी तुमच्यासाठी ताण निर्माण करते किंवा ताण तणावाचं वातावरण निर्माण करते. आणि असं वातावरण निर्माण झाल्यानंतर म्हणजे स्ट्रेसफुल सिच्युएशन कंडिशन मध्ये हाऊ यू डील विथ इट, म्हणजे याच्याबरोबर तुम्ही कसं हाताळता किंवा हा प्रॉब्लेम कसा डील करता किंवा कशा पद्धतीने याच्याशी तुम्ही सांगड घालता. तर या गोष्टीचा एक पहिला प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिला जातो. आणि याच्यामध्ये तुमची वर्क सिच्युएशन मध्ये अशी कुठली सिच्युएशन असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशन जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. तर पहिली जी असेल तर रॉ मटेरियल कलेक्शन असेल किंवा प्रोसेसर प्रोडक्ट लॉन्च करणं असेल. म्हणजे ह्यातली कुठली एखादी सिच्युएशन असेल ही तुमच्यासाठी स्ट्रेसफुल असते. म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियलच प्रॉपरली अवेलेबल होत नाही, नियर प्लेसला रॉ मटेरियल अवेलेबल होत नाही. तर असे जे काही सिच्युएशन असतात त्या स्ट्रेसफुल असतात. म्हणजे रॉ मटेरियलच नसेल तर तुमचा एंटरप्राइज रन होऊ शकत नाही. किंवा रॉ मटेरियल आहे त्याच्यावरती मार्केटमध्ये त्यासाठी ताण निर्माण करणाऱ्या गोष्टी पॉइंट्स असतील तर ते तुम्हाला काय करावं लागतात, पहिल्यांदा डिस्क्राईब करावं लागतात. सेकंड वन, टेल अस अबाउट अ प्रॉब्लेम ॲट वर्क प्लेस विच यू कुड नॉट सॉल्व्ह अँड व्हॉट डिड यू डू. जे काय प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता येत नाहीत, समजा रॉ मटेरियल अवेलेबल नाही, मग लगेच काय तुम्ही रॉ मटेरियल तिथे अवेलेबल करणं किंवा त्याच्यासाठी तुम्ही कल्टिवेशन करणं, लँड परचेस करणं या गोष्टी इमिजिएट तिथं करू शकत नाही. म्हणजे या गोष्टी तुमच्यासाठी आहेत इम्पॉसिबल आहेत. म्हणजे विच यू कुड नॉट डू और विच यू कुड नॉट सॉल्व्ह, ह्या ज्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, रॉ मटेरियल जर अवेलेबल नसतं तर तुम्हाला काय लिंक असतात किंवा वायडन तुमचे कॉन्टॅक्ट असतात किंवा जे काय डिस्टन्स प्लेस मध्ये रॉ मटेरियल अवेलेबल असेल तर ते डिस्टन्स प्लेस मधलं रॉ मटेरियल त्यांच्याशी अप्रोच करून त्याच्याशी लिंक तयार करून त्यांच्याकडून रॉ मटेरियल परचेस करणं. म्हणजे अशा काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील की ज्यासाठी तुमचा एंटरप्राइज हा रन होईल किंवा तो कंटिन्युअस तिथं चालू असेल. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जो काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तिथं सर्च करावा लागेल आणि त्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला अल्टरनेटिव्ह ऑप्शन त्या ठिकाणी चूज करावं लागेल. म्हणजे असं तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मध्ये ते कॉमन एक क्वेश्चन असेल तर त्या कॉमन क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. डू यू एन्जॉय सॉल्विंग प्रॉब्लेम ऑन युअर ओन बिफोर आस्किंग एनी हेल्प. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतात की जे प्रॉब्लेम तुम्ही ओन लेवलवरती ओन सेल्फ स्वतः तिथं सॉल्व्ह करू शकतात. पण असे काय प्रॉब्लेम आहेत का त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय घेता किंवा तुम्ही ते प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह करू शकता. तर असे काय प्रॉब्लेम असतील तर असे क्वेश्चन तुम्ही तिथं विचारून विदाउट एनी हेल्प कुणाचीही मदत न घेता हे प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता का. तर यासारखा क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. देन हॅव यू एव्हर यूज टू क्रिएटिव्ह सोल्युशन टू सॉल्व्ह एनी वर्क रिलेटेड प्रॉब्लेम. काही नवीन असे काय सोल्युशन्स किंवा नाविन्यपूर्ण असे जे काय सोल्युशन्स असतील तर त्याचा वापर तुम्ही तिथे यूज करता का, ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा वर्क रिलेटेड प्रॉब्लेम असतात तर त्याच्यामध्ये काय नवीनतम जे काय सोल्युशन्स असतात ते यूज करता का. तर असे काय क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये पुट करावं लागतील. देन हाऊ यू डील प्लेस मधले न्यू चॅलेंजेस असतील, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मॉडर्नायझेशन असेल त्यानंतर ऑटोमायझेशन असेल तर हे काय न्यू चॅलेंजेस असतील तर हे तुम्ही तिथं तुमच्या वर्क प्लेस मध्ये यूज करता का. तर यासारखे क्वेश्चन तुम्हाला तिथं कॉमन क्वेश्चन हे इंटरव्ह्यू मध्ये असतात आहे. देन एक्सप्लेन ट्रबल शूटिंग द प्रोसेस. आता तुम्हाला काय गोष्टी असतात म्हणजे तुमचे जे काय प्रश्न असतात तर त्याच्यावरती निराकरण करणं, ट्रबल शूट म्हणजे निराकरण करणं.
तर अशा निराकरण करण्यासारखी अशा काय प्रोसेस प्रक्रिया तुम्ही तिथं करू शकता का, याचं एक प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्ही तिथं तयार करणं गरजेचं आहे. जर निराकरण होऊ शकत असेल तर तो प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी पिकअप करू शकतो, ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपण पकडून ठेवू शकतो. पण जर आपलं निराकरण होत नसेल, ट्रबल शूटच होत नसेल, तर त्या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला हा एक जनरल इंटरव्ह्यू साठीचा क्वेश्चन जो असेल तर तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॉट मेक्स यू अ बेस्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर ऍज पर यू. आता तुम्हाला बेस्ट जर इम्प्रेसिव्ह आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही काय करता, व्हॉट मेक्स यू द बेस्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर ऍज पर यू. तुमच्या पद्धतीने तुम्ही तो प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करायसाठी तुम्ही काय करता, तर असे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील. हाऊ डू यू डील विथ सिच्युएशन वेअर यू कॅनॉट फाइंड द प्रॉब्लेम सोल्युशन. त्यानंतर एखादा असा प्रॉब्लेम असेल की त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशनच मिळत नाही, तर अशा ज्या काही प्रॉब्लेमच्या सिच्युएशनला तुम्ही कसं डील करता, त्या परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाता किंवा त्या परिस्थितीवरती तुम्ही कशी मात करता. तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन असतात तुम्हाला तिथं इमर्ज करणं किंवा ते तयार करणं किंवा इंटरव्ह्यू थ्रू तुम्हाला त्याचे आन्सर घेणं गरजेचं असतं. इन केस ऑफ अन अर्जंट सिच्युएशन व्हॉट डू यू डू. आता जर समजा तुम्हाला सोल्युशनच मिळत नाही पण अर्जंट सिच्युएशन आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करता, रिॲक्ट इमिजिएटली टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम और असेस द सिच्युएशन. त्यानंतर तुम्ही एखाद्या इमिजिएट जे काय प्रॉब्लेम असतात तर त्या इमिजिएट प्रॉब्लेमला कसं रिॲक्ट करता, कसं त्याचं सिच्युएशनचं असेसमेंट करता. म्हणजे यासारखे जे काही क्वेश्चन असतात तर हे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी बघावे लागतात किंवा इंटरव्ह्यू थ्रू त्याचे आन्सर कलेक्ट करावे लागतात. देन हाऊ यू यूज टू हँडल चॅलेंजिंग टास्क. जे काय तुम्हाला चॅलेंजिंग टास्क असतात, तुम्हाला चॅलेंज देणाऱ्या गोष्टी असतात, तर त्याचे हँडलिंग कसं करता किंवा ते कसं हँडल केलं जातं, तर असे क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात. देन डिस्क्राईब युअर प्रोसेस ऑफ कलेक्टिंग डेटा अँड क्रिएट प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज. तुम्हाला ते काय प्रॉब्लेम सर्च करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही काय करता, डेटा कलेक्ट करण्यासाठी कुठली प्रोसेस वापरता. प्रॉब्लेम सर्च जर करायचा असेल तर ते वर्क प्लेसला, तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीचे जे काही स्ट्रॅटेजी असतात तर त्या स्ट्रॅटेजी डेव्हलप करता. म्हणजे जर तुम्ही स्ट्रॅटेजी जर डेव्हलप करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी असतात की जे काय एक्सपर्ट्स असतात तर एक्सपर्टला इन्व्हाइट करणं, एक्सपर्ट थ्रू आपलं जे काय रँकिंग असेल तर ते रँकिंग डिसाईड करणं, प्रोडक्टचं रँकिंग डिसाईड करणं, म्हणजे काय स्ट्रॅटेजी असतात की त्यातून आपले प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सर्च करू शकतो. अशा कुठल्या स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करता का. लाईकवाईज क्वेश्चन यू आस्क. And what type of process did you use for solving problems in your workplace. अशा कुठल्या टाईपच्या प्रोसेस तुम्ही यूज करता ज्यातून तुमच्या वर्कप्लेसचे प्रॉब्लेम असाल तर ते तुम्ही सॉल्व्ह करता. टेल अबाउट प्रोसेस ऑफ रिस्क मॅनेजमेंट. त्यानंतर जे काय अनसर्टन्टी असतात, अनसर्टन्टी सिच्युएशन असतात, त्या अनसर्टन्टी सिच्युएशन कशा पद्धतीनं मॅनेज करतात, त्याचे काय प्रक्रिया किंवा याचे काय प्रोसेस असतील तर त्या सांगणं. देन टेल अस हाऊ डू यू अनालाइज अँड असेस द रिस्क अँड हाऊ डू यू डील विथ इट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे काही रिस्क असतात त्या रिस्क कशा असेस करता किंवा कशा पद्धतीने त्याचा अनालिसिस करता आणि याच्या साठी तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाता. तर यासारखे क्वेश्चन असतात तर ह्याचं तुम्हाला आन्सर मिळणं अपेक्षित असतं. डिस्क्राइब प्रॉब्लेम सॉल्विंग सिच्युएशन विच यू डीड विथ अन एक्झाम्पल. जे काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती जे काय सोल्युशन असतात विथ एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला जसं मी आता सांगितलं इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती ऑप्शन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर त्यातलं बेस्ट ऑप्शन चूज करणं, ते बेस्ट ऑप्शन इम्प्लिमेंट करणं आणि त्याचा इफेक्टिव्हनेस तिथं सर्च करणं. तर लाईकवाईज डिस्क्राईब प्रॉब्लेम सॉल्विंग सिच्युएशन विच यू डीड विथ अन एक्झाम्पल. तर these are the most important, most common example that one फॉर प्रॉब्लेम इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये तुम्हाला या गोष्टी अतिशय काळजीपूर्वक बघाव्या लागतात आणि त्या द्याव्या लागतात आणि त्याचे प्रॉपर आन्सर तुम्हाला कलेक्ट करावे लागते. त्यानंतर नेक्स्ट वन इम्पॉर्टंट पॉईंट आहे 7 स्टेप फॉर अन इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस. आता 7 स्टेप्स फॉर अन इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस. ह्याच्यामध्ये पहिले आयडेंटिफाय द इश्यूज. म्हणजे बी क्लिअर अबाउट व्हॉट द प्रॉब्लेम इज. म्हणजे तुम्हाला जे काही इश्यूज असतात तर आयडेंटिफाय करायचे असतील तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे माहित असणं गरजेचं आहे. रिमेंबर दॅट डिफरंट पीपल माइट हॅव डिफरंट व्ह्यूज ऑफ व्हॉट इज इश्यूज. एखादा इश्यूज असेल तर प्रत्येकाची व्ह्यू वेगळे असतात, प्रत्येकाची मतं वेगळी असतात, ओपिनियन वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की वेगवेगळ्या लोकांचे जे काय मतं असतात तर ते जे काय व्ह्यूज असतात तर ते कलेक्ट करणं गरजेचं असतं.
and separate the listening of issues from the identification of interest. त्यानंतर तुम्हाला जे काही इश्यूज असतात, जे आपल्या एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा आपल्या एंटरप्राइज मध्ये तुम्हाला दिसून येतात, तर ते सॉर्ट आउट करणं. म्हणजे काय इश्यू मेजर असतील, काय प्रोसेसिंग रिलेटेड इश्यूज असतील, काय मार्केटिंग रिलेटेड इश्यूज असतील, म्हणजे त्याचं काय करणं, कॅटेगरायझेशन करणं, वेगवेगळे करणं, त्याचं सॉर्टिंग करणं, त्याची एक प्रॉपर लिस्ट तयार करणं आणि ते सेपरेट करणे का सॉर्ट आउट करणं. तर अशा पद्धतीने आपल्याला काही इश्यूज आयडेंटिफाय करावे लागतात. And second one step, I understand every प्रत्येकाचं जे काही इंटरेस्ट असेल तर तो तुम्हाला अंडरस्टँड युजली मिसिंग इन आवर एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी. आता प्रत्येकाचा इंटरेस्ट असेल तर तो जर आपण अंडरस्टँड केला, म्हणजे इंटरेस्ट बेस्ड जर आपण सोल्युशन देत असतो तर दॅट वन इज द मोर इफेक्टिव्ह. आणि नीड बेस्ड जर आपण त्या ठिकाणी रिप्लाय देत असतो किंवा त्याच्यामध्ये आपण सोल्युशन देत असतो तर दॅट वन इज द लेस इफेक्टिव्ह ऍज कम्पेअर टू इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन. देन इंटरेस्ट आर द नीड्स. तर इंटरेस्ट कधी येतो, ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी. म्हणजे नीड असेल तर इंटरेस्ट असतो, इंटरेस्ट असेल तर नीड असणं गरजेचं आहे. दॅट यू वॉन्ट सॅटिस्फाय बाय एनी गिवन सोल्युशन. वी ऑफन इग्नोर आवर ट्रू इंटरेस्ट ऍज वी बिकम अटॅच्ड टू वन पर्टिक्युलर सोल्युशन. आता याच्यावेळी तुम्ही बघितलं असेल, जर इंटरेस्ट असेल, प्रॉपर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती प्रॉपर सोल्युशन देणं, तर त्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली अटॅच असतं, त्याच्यावरती सोल्युशन क्रिएट करणं गरजेचं असतं. त्यानंतर द बेस्ट सोल्युशन इज द वन दॅट सॅटिस्फाईज एव्हरीवन्स इंटरेस्ट. आता बेस्ट सोल्युशन याच्यामध्ये काय असतं, अंडरस्टँड जर आपल्याला करायचं असेल की ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं समाधान होतं असं सोल्युशन, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट बेस्ड जर तुम्ही तिथं सोल्युशन देत असाल तर ते सगळ्यांचं समाधान करणारं उत्तर किंवा त्याच्यावर सोल्युशन आपल्याला मिळत असतं. देन दिस इज द टाइम फॉर ऍक्टिव्ह लिसनिंग. आता याच्यामध्ये इंटरेस्ट बेस्ड जे काय आपण सोल्युशन देत असतो, जे काय प्रॉब्लेम फाइंड झाले असतात तर त्याच्यावरती जे काय सोल्युशन देत असतो, की जे सोल्युशन हे ऍक्टिव्ह लिसनिंग थ्रू आपण तिथं पुटअप करत असतो. ऍक्टिव्ह लिसनिंग वेअर वी पार्ट when you proper understand the problem. यावेळी आपण तो प्रॉब्लेम प्रॉपर अंडरस्टँड केला असेल, प्रॉपर गेटिंग द आयडिया ऑफ अ प्रॉब्लेम, दॅट टाइम वी गेट द प्रॉपर सोल्युशन ऑन गिवन प्रॉब्लेम. लाईकवाईज अंडरस्टँड एव्हरीवन्स इंटरेस्ट व्हेन यू सॉल्व द प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लिस्ट द पॉसिबल सोल्युशन. आता त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ सिच्युएशन असतात, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्हाला तिथे इमर्ज होत असतात. तर त्या प्रॉब्लेम वरती प्रत्येक प्रॉब्लेम सॉर्ट करणं, प्रत्येक प्रॉब्लेमला ऑप्शन तिथं देणं, प्रत्येक ऑप्शन जे काय असतात, जे काय नंबर ऑफ ऑप्शन्स असतात, तर ते नंबर ऑफ ऑप्शन बेस तुम्हाला तिथं काय करावं लागतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात. त्यासाठी तुम्हाला जे काय पॉसिबल सोल्युशन्स असतात ते पॉसिबल सोल्युशन नोट डाऊन करणं, त्याचं इव्हॅल्युएशन करणं आणि इव्हॅल्युएशन बेस्ट ऑप्शन, बेस्ट पॉसिबल सोल्युशन तिथं चूज करणं. लाईकवाईज लिस्ट द पॉसिबल सोल्युशन, देन इव्हॅल्युएट द ऑप्शन. आता जे काही ऑप्शन कलेक्ट केलेले असतील तर त्याचं मूल्यमापन करणं. आता मूल्यमापन कशासाठी, दॅट वन फेवरेबल नॉट फेवरेबल, प्रॉपर इम्प्रॉपर, ऍडव्हान्टेजेस नॉट ऍडव्हान्टेजेस. लाईकवाईज म्हणजे तुम्हाला इव्हॅल्युएशन करत असताना जे काही ऑप्शन्स असतात ते ऑप्शन आपल्यासाठी डिझायरेबल आहेत का, प्रॉपरली फिट होतात का, आपल्यासाठी प्रॉपरली तिथं सिलेक्ट करू शकतो, तर यासाठी आपल्याला इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. देन सिलेक्ट अन ऑप्शन और ऑप्शन. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो आपण बेस्ट पॉसिबल सोल्युशन बघितले असेल, बेस्ट त्याचं इव्हॅल्युएशन केलं असेल, त्यातला एक तो बेस्ट ऑप्शन तिथं चूज करणं. म्हणजे बंडल ऑफ किंवा नंबर ऑफ ऑप्शन्स असतात तर त्यातला सिंगल ऑप्शन रिक्वायर्ड अनटेबल सिच्युएशन टुवर्ड्स डिझायर सिच्युएशन और अनसॅटिस्फाईड सिच्युएशन टुवर्ड्स सॅटिस्फॅक्टरी सिच्युएशन. तर अशा पद्धतीने तो ऑप्शन तुम्हाला तिथं चूज करावा लागेल. डॉक्युमेंट द अग्रीमेंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जे काय तुमचे डॉक्युमेंट, आपण जे काय प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम वरती जे काय सोल्युशन दिले असेल तर ते सोल्युशनचे एक प्रॉपर डॉक्युमेंटरी तयार करणं. म्हणजे डिटेल्स, इन्फॉर्मेशन, देअर डिटेल्स, देअर इम्प्लिकेशन, म्हणजे ऑल दिस थिंग्स यू शुड कलेक्ट देअर अँड पुट अप इन युअर डॉक्युमेंट. तर त्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला पुट अप करावं लागेल. म्हणजे कशासाठी, इफ इन फ्युचर, म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला अगेन जर तो प्रॉब्लेम इमर्ज झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे काही बेटर ऑप्शन्स असतील तर ते ऑप्शन तुम्हाला मिळतील.
बेटर सोल्युशन जे असेल तर ते सोल्युशन मिळतील आणि त्याच्यावरती जे काही प्रॉपर इम्पॅक्ट असेल किंवा इन्फ्लुएन्स असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. दॅट्स वाय यू मेक अ डॉक्युमेंट ऑफ द एग्रीमेंट. देन ऍग्री ऑन कॉन्टिंजन्सीज, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. आता काय आकस्मित येणारे प्रॉब्लेम असतात तर ते आकस्मित येणाऱ्या प्रॉब्लेम जे काय असतात तर ते हाताळणं असेल किंवा ते मॉनिटरिंग बेस्ड जे काय प्रॉब्लेम आपल्याला ते दिसत असतात तर ते मॉनिटरिंग बेस्ड प्रॉब्लेम असतात तर त्याच्यावरती सोल्युशन आणि ऑप्शन बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे जे काही नंबर ऑफ ऑप्शन आपण चूज केलं असेल तर ते नंबर ऑफ ऑप्शन त्याचं इव्हॅल्युएशन करून प्रॉपर जे काही सूट होणारा सोल्युशन असेल तर ते सूट होणारा प्रॉब्लेम सोल्युशन त्या ठिकाणी पुटअप करणं. म्हणजे अशा ज्या काही कंडिशन असतात म्हणजे त्या कंडिशन मध्ये कॉन्टिंजन्सी प्रॉब्लेम आपण तिथे सर्च करू शकतो, मॉनिटरिंग बेस्ड प्रॉब्लेम आपण सर्च करू शकतो किंवा इव्हॅल्युएशन बेस्ड सोल्युशन त्या ठिकाणी आपण देत असतो. तर अशा ज्या काही 7 स्टेप्स असतील की आपण त्या 7 स्टेप बेस्ड आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतो. तर these are the 7 steps. That one question asked in your semester and practical exam. Explain the steps for effective problem solving process. इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रोसेसच्या 7 स्टेप कुठल्या आहेत तर त्या तुम्हाला तिथे विचारल्या जातील. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. आता इथपर्यंत जो भाग आहे हा थेरॉटिकल पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी फक्त अंडरस्टँड करणं आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय, स्टेप्स प्रॉब्लेम कुठले आहेत किंवा आपण कॉमन क्वेश्चनर तयार करत असताना कुठले कॉमन क्वेश्चन तिथं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी यूज करू शकतो. या गोष्टी आपण याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट मध्ये बघितल्या. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल एक्झरसाइज कंडक्ट करत असताना काय गोष्टी किंवा काय पॉईंट्स असतात तर ते पॉईंट बेस तुम्हाला डेटा कलेक्ट करणं किंवा ते प्रॉब्लेम असेल तर सर्च करणं त्याच्यावरती आन्सर देणं गरजेचं असतं. स्टुडंट गेट अक्वाइंटेड द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी ऑफ अन एंटरप्रेन्योर. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिले नाव लिहायचं आहे, नेम ऑफ स्टुडंट. गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला तिथे दिलेलं आहे, तुमचं नाव तिथे टाकायचं आहे. नेम ऑफ अन एंटरप्रेन्योर, असा कुठला उद्योजक आहे की कुठला उद्योग तुम्ही तिथे निवडलेला आहे तर त्याचं नाव द्यायचं आहे. म्हणजे एखादा उद्योग असेल डेअरी फार्मिंग तर ते टाइप ऑफ एंटरप्राइज मध्ये लिहा, त्याचं नाव, त्या एंटरप्रेन्योरचं नाव नेम ऑफ अन एंटरप्रेन्योर मध्ये टाका. ते डिस्ट्रिक्ट अँड तहसील, तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट अँड तहसील असेल तर त्याचं नाव तुम्हाला पुटअप करावं लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे टॅब्युलर फॉर्म मध्ये. जर तुम्ही मॅन्युअल मध्ये असेल तर तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये दिसेल. म्हणजे टाइप ऑफ प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला सोशल प्रॉब्लेम असेल, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असेल, कल्चरल प्रॉब्लेम असेल, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, फंक्शनल प्रॉब्लेम असेल, अनालिटिकल प्रॉब्लेम असेल, जनरिक प्रॉब्लेम असेल और एनी अदर प्रॉब्लेम असेल. म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला तिथे काय दिसतात तुमच्या टॅब्युलर फॉर्म मध्ये दिसतात. त्याच्यामध्ये जर पुढे बघितलं तर दॅट वन आयडेंटिफायर और नॉट आयडेंटिफाय, म्हणजे या टाईपचे प्रॉब्लेम तुमच्या ठिकाणी आयडेंटिफाय होतात का होत नाही. तर याचा एक गुगल फॉर्म तयार केला तर त्याच्यावरती तुम्ही तिथे आन्सर देऊ शकता. तर सोशल प्रॉब्लेम येस और नो, लाईकवाईज यू आन्सर of the particular question. Then economic problem, yes or no. Cultural problem, technical problem. Yes no मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. If your answer is yes, then explain or give the example of the social problem. म्हणजे इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सोशल प्रॉब्लेम जर तुमच्या तिथं असतील तर ते कुठले सोशल प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला तिथं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. सेकंड वन इकॉनॉमिक प्रॉब्लेम, इफ येस देन गिव्ह एक्झाम्पल. त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक प्रॉब्लेम काय आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते पुटअप करावे लागतात. आणि एनी अदर प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये तुम्हाला एनी अदर मध्ये तुम्ही रोड असेल, मार्केट असेल तर हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी टाकू शकता. पण जे टाइप ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत तर ते टाइप ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपरली तिथं पुटअप करता येणं गरजेचं आहे. तर असे जे प्रॉब्लेम असतील तर ते सर्च करणं आणि त्याच्यावरती जे काही क्वेश्चन असतील तर त्याचं आन्सर इथं देणं गरजेचं आहे. तर तुमच्या ह्याच्यावरती ग्रुप वरती हे गुगल फॉर्म त्याचं हे केलेलं आहे. तर त्या गुगल फॉर्म मध्ये दिलेलं आहे तर त्या गुगल फॉर्म मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक हे सोशल प्रॉब्लेम असेल येस नो मध्ये फक्त उत्तर द्या. येस असेल तर त्याचं आन्सर इन शॉर्ट मध्ये तुम्हाला त्याचं आन्सर तिथं द्यायचं आहे. त्यानंतर हे प्रॉब्लेम तुम्हाला तिथे मिळाले, प्रॉब्लेम मिळाल्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन देणं गरजेचं असतं किंवा त्याच्यावरती सजेशन देणं गरजेचं असतं. आता सजेशन टू ओव्हरकम द प्रॉब्लेम, त्याच्यावरती मात करायचे असेल तर असे कुठले सजेशन आहेत की जे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे सोशल प्रॉब्लेम जर असेल तर त्याला काय सजेशन आहे, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असेल तर त्याला काय सजेशन आहे. म्हणजे प्रत्येक टाईपच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला ते पर्टिक्युलर पॉइंट बेस हे सजेशन तिथं
द्यावं लागेल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्झरसाइज या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे. तर गुगल फॉर्म वरती जा. गुगल फॉर्म मधून जे काही इन्फॉर्मेशन सांगितले त्याची इन्फॉर्मेशन फिलअप करा आणि ते कम्प्लीट करा. तुम्हाला पहिली जी असाइनमेंट आपल्या थिअरी मध्ये सांगितलेली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ एंटरप्राइज, त्याची मी एक तुम्हाला जे काही सॉफ्ट कॉपी ती पाठवलेली आहे. अजून कोणी जर ती केलं नसेल तर एक ग्रुप तयार करणार आहे. त्या ग्रुपमध्ये तुमच्या पूर्ण जे काय असाइनमेंट असेल तर ते येणं गरजेचं आहे. ह्या ज्या काय असाइनमेंट आहेत, आता कालची असाइनमेंट असेल किंवा आपले एक्झरसाइज सेकंड एक्झरसाइज असेल तर त्याचा पूर्ण जो डेटा असेल तर तो डेटा मी स्टोअर करून ठेवलेला आहे. तर त्यामुळे याची काय सेकंड वन एक्झरसाइज आहे तर आपण सेकंड वन एक्झरसाइज गुगल फॉर्म, याला काय टाइम लिमिट तुम्हाला नाही, कधी तुम्ही तिथं फिलअप करू शकता. पण जास्त टाइम लिमिट नाही म्हणून काय झोपायचं नाही. तर त्याच्यामध्ये आजचं काम आजच करायचं, आत्ताच करायचं. येस नो मध्ये आन्सर फक्त द्यायचा आहे. त्यानंतर जर येस असेल तर त्याचं जे काही प्रॉब्लेम असेल तर ते पुटअप करायचे. अशा पद्धतीने एक 10 प्रॉब्लेम आहेत, सॉरी 7 प्रॉब्लेम आहेत. तर ते 7 प्रॉब्लेम तुम्हाला पुटअप करायचे आणि त्याच्यावरती सजेशन तुम्हाला तिथं द्यायचे. एक 5 ते 7 मिनिटं तुम्हाला त्याची वेळ लागू शकतो, तर तेवढ्यात तुम्ही तिथं कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जो एक्झरसाइज आहे तर या एक्झरसाइज मध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झरसाइज वर्क हे तुम्हाला काय असा प्रॉब्लेम वगैरे त्याचे दिले जाणार नाही. तुम्हाला एक पर्टिक्युलर क्वेश्चन स्टेप्स विचारले जातील किंवा प्रॉपर इंटरव्ह्यू क्वेश्चन असतील तर ते विचारले जातील. ठीक आहे.